आता एक अतिशय थरकाप उडवणारी बातमी। 20 दिवसांनी म्हणजेच 5 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर भयानक विनाश होणार आहे। जपानी बाबा वेंगची धडकी भरवणारी भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे। फक्त तारीखच नाही तर हा विनाश कुठे होणार आहे या ठिकाणचं नाव देखील जपानी बाबा वेंगनं सांगितलेलं आहे। बाबा वेंगची भविष्यवाणी ऐकून या देशात जाण्यास इच्छुक असलेले पर्यटक विमान आणि हॉटेलचं बुकिंग कॅन्सल करत आहेत। बाबा वेंगची भविष्यवाणी चर्चेत आली आहे। जपानी बाबा वेंगची भविष्यवाणी ही बाबा वेंगाच्या भविष्यवाणीपेक्षा भयानक आहे। जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी जपानी बाबा वेंगनं केलेली आहे। भारतासाठीही धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। 5 जुलै 2025 रोजी विनाशकारी आपत्ती येणार आहे। आतापर्यंतच्या सर्वात भयानक संकटांपैकी डेंजर असेल। जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल, ज्यामुळे 2011च्या तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट विनाशकारी लाटा उसळतील। 2011 मध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले। त्या त्सुनामीमुळे फुकुशिमा दाइची प्रकल्पाचं नुकसान झालं। 1986 मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या चेर्नोबिल अपघातानंतर हा सर्वात मोठा अणु अपघात होता। 5 जुलै 2025 रोजी यापेक्षा आणखी काहीतरी भयानक घडू शकतं असं भाकीत जपानी बाबा वेंगने केलंय। फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया या देशांना त्सुनामीचा मोठा फटका बसेल। भारतातही या त्सुनामीमुळे मोठा महाप्रलय येईल। भारतात मोठं नुकसान होऊ शकतं असं भाकीत जपानी बाबा वेंगने वर्तवलंय। 5 जुलै रोजी होणाऱ्या भविष्यवाणीचा परिणाम जपानच्या पर्यटनावर पडलेला आहे। या ठिकाणी हॉटेलची बुकिंग विशेषतः हाँगकाँगमधून सुमारे 50% कमी झालेली आहे। चीन, थायलंड यासारख्या बऱ्याच ठिकाणी लोक आता त्या तारखेच्या आसपास जपानला जाणारे त्यांचा प्रवास टाळत आहेत किंवा पुढे ढकलत आहेत। रियो तुतुस्की यांची अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत। 1995 मध्ये रियो तुतुस्की यांच्या डायरीत अनेक भाकितं लिहून ठेवलेली आहेत। 25 वर्षांनी म्हणजेच 2020 मध्ये एक रहस्यमय विषाणू जगात थैमान घालू शकतो। 2020 मध्ये जगात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला। रियो तुतुस्की यांनी केलेली राजकुमारी डायनाचा मृत्यू, कोबो भूकंप आणि त्सुनामीच्या भाकितही खऱ्या ठरलेल्या आहेत।